काय रे, तू इथे काय करतोयस? ते अर्पितासाठी थांबलायस का तू? इतकं कोणी नाही करत रे आजकाल बायकोसाठी. हो ना. कसं आहे काकू, नवीन लोक, नवीन जागा, थोडं ऑकवर्ड वाटत असेल. आणि एखादी मुलगी केवळ माझ्या भरोशावर तिचं घरदार सोडून इथे राहायला आली असेल तर मी सुद्धा लोकांना काय वाटेल हा विचार न करता इथे उभं राहायला हवं ना. भाग्यवान आहे बाबा तुझी बायको. Paulina. अरे सुपर्सिना. इकडे 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 तिची मामी दिसते ना तिकडे, तिला जायचं आणि तिला हसवायचं आपल्याला. गुदगुल्या करायच्या नाहीत, हसवायचं. हा 1 2 3 म्हटलं की जायचं. 1 2 3. हळूहळू. मामी, अगं आमच्या समीर मामाची तू बायको ना, म्हणजे तू आमची मामी, नवी मामी. तू खूप गोड आहेस, आम्हाला खूप आवडलीस. पण तू रडत होतीस का? तुला आई बाबाची आठवण येते का? नाही, मी कुठे रडत होते? तू आमच्या सोबत लपाछुपी खेळायला ये, मग तुला खूप मज्जा येईल. ये ना बाळा, उद्या खेळू आपण. तुझ्या लग्नात रिसेप्शनला आईस्क्रीम होती का? नाही बाळा, पण तुला आवडतं का आईस्क्रीम? हो. सगळ्यांना आवडतं? बरं, मग आपण आईस्क्रीम पार्टी करूया. ए रवी मामी, आम्हाला गोष्ट सांग ना. मला नाही येत बाळा गोष्ट. बरं 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 सांगते. एका राजाची गोष्ट सांगू मी तुम्हाला? ठीक आहे. एक होता राजा, खूप प्रेमळ, मनमिळाऊ आणि खूप हुशार होता राजा. त्याचं त्याच्या राज्यातल्या लोकांवर खूप प्रेम होतं. राजा असला तरी खूप श्रीमंत नव्हता, अगदी छोटंसं राज्य होतं त्याचं, पण मनाने खूप श्रीमंत होता. तर आपला राजा कुठे गेला माहितीये का? आपला राजा गेला बाप्पाच्या देवळात. तुम्ही जाता ना सगळे? तर आपला राजा पण गेला बाप्पाच्या देवळात आणि तिथे त्याला कोण भेटलं? तिकडे त्याला भेटले एक फुलवाले काका. पण ते काका ना खूप रडत होते, खूप सॅड होते. कारण त्यांची बायको आजारी होती ना, खूप आईस्क्रीम खाल्लेलं त्यांनी, म्हणून आजारी पडलेल्या त्या. आणि मग त्या काकांना खूप पैशांची गरज होती आपल्या बायकोला डॉक्टरकडे नेण्यासाठी. मग आपल्या राजाने काय केलं माहितीये? आपल्या राजाने त्याच्याकडचे सगळे पैसे त्या फुलवाल्या काकांना देऊन टाकले. मग ते पैसे घेऊन ते फुलवाले काका गेले डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे गेल्यावर आपण सगळे बरे होतो ना, मग त्यांची बायको पण बरी झाली.